नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे ब्राझील या देशातून होईल मित्रांनो। आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण ब्राझीलमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण ब्राझीलमध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे आणि ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन यंदाच्या वर्षी इतिहासात प्रथमच 1700 लाख टनांच्या वर जाणार आहे आणि ब्राझीलचं उत्पादन एवढं वाढणार आहे म्हणून आपल्या देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची जी उरली शक्यता होती ती सुद्धा संपलेली आहे। आणि याच्यामुळं आता कास्तकार बांधवांनो, हमी भावावरती सोयाबीन विकत असलं तरच थांबण्यात मजा आहे, अन्यथा आपण आपल्यापाशी असणं सोयाबीन विकणं हे आपल्या फायद्याचं ठरू शकते। याच्यामुळं एकच गोष्ट लक्षात ठेवा की ब्राझीलने आता रस्ता खुला केलाय सोयाबीन विक्रीचा। इथून 15 जानेवारी नंतर सोयाबीनची विक्री कमी झाल्यानंतर जी 100-200 ची तेजी येईल, या तेजीमध्ये 100% सोयाबीनची विक्री करा, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होणार फायदा। कारण यंदाच्या वर्षी जागतिक सोयाबीन उत्पादनात होणारी प्रचंड वाढ सोयाबीनच्या भावावर वर्षभर दबाव ठेवणार, याच्यामुळे सोयाबीनचा भाव वाढणार ही शक्यता सध्या 100% संपताना दिसायला लागली आहे। तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं याबद्दल आपण अधिक माहिती तर घेतली आहे, तरी देखील भविष्यात याचा सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होत राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।